नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. कायझेन हे एक जपानी तत्व आहे ज्याचा साधा अर्थ आहे लहान पण सातत्यपूर्ण सुधारणा. आणि आपण बघणार आहोत की हे छोटे छोटे बदल आपल्या कामाच्या ठिकाणी किती मोठे आणि सकारात्मक परिणाम घडू शकतात. चला आजच्या कामाच्या संस्कृतीची सुरुवात एका धक्कादायक वास्तवाने करूया. जपानमध्ये करोशी नावाचा एक शब्द आहे आणि याचा अर्थ ऐकून धक्का बसेल. अतिरिक्त कामामुळे होणारा मृत्यू. हो, हे खरं आहे आणि हे आजच्या जगात कामाच्या वाढत्या ताणाचं आणि दबावाचं एक खूप गंभीर प्रतीक बनलं आहे. मग या इतक्या मोठ्या समस्येवर उपाय काय? तर उत्तर आहे कायझेन. हे एक असं तत्वज्ञान आहे जे आपल्याला कामाच्या आयुष्यातल्या वादळांना तोंड देण्यासाठी लहान आणि सोपे बदल करायला शिकवतं. याने फक्त कामाचा ताणच टाळता येत नाही, तर एक जास्त समाधानी व्यावसायिक आयुष्य जगता येतं. तर आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहोत. पहिलं, आपलं कामाचं वातावरण कसं सुधारायचं. दुसरं, डिजिटल जगातल्या अडथळ्यांवर मात कशी करायची. तिसरं, आपल्या करिअरची पुनर्रचना कशी करायची. आणि चौथं, जास्त कष्ट न करता हुशारीने अभ्यास कसा करायचा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कामाच्या जागेपासून. आपलं ऑफिस, आपला रोजचा प्रवास, या दोन्ही ठिकाणी छोटे छोटे बदल करून आपण कामाचा अनुभव कितीतरी जास्त आनंददायी बनवू शकतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात असं समोर आलंय की ज्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी झाडं होती ना, त्यांची प्रोडक्टिव्हिटी तब्बल 15% वाढली. विचार करा, एक छोटंसं रोपटं सुद्धा कामाच्या ठिकाणी केवढा मोठा फरक घडवू शकतं. बरं, मग आपल्या डेस्कमध्ये सुधारणा करण्यासाठी काही सोप्या कायझेन पायऱ्या आहेत. सुरुवात करा नैसर्गिक प्रकाशाने. तो आपला मूड आणि ऊर्जा दोन्ही वाढवतो. मग एक छोटंसं रोपटं ठेवा जे फक्त सकारात्मकताच नाही तर हवाही शुद्ध करतं. आठवड्यातून फक्त 5 मिनिटं काढून एखादा ड्रॉवर स्वच्छ करा. हा छोटासा विजय आपल्याला नियंत्रणाची भावना देतो. आणि हो, चांगल्या सुगंधासाठी डिफ्युजरचा वापर करा, कारण सुगंध थेट आपल्या भावनांवर परिणाम करतो. हे सगळे लहान लहान बदल मिळून कामाच्या वातावरणात खूप मोठी सुधारणा घडवतात. आपला रोजचा प्रवास अनेकदा दिवसातला सगळ्यात तणावपूर्ण भाग असतो, नाही का? पण काही लहान उपायांनी तो सुसह्य करता येतो. एक प्रयोग करून बघा. गर्दीचा मार्ग टाळून थोडा जास्त वेळ लागणारा पण शांत मार्ग निवडा. शक्य असेल तर गर्दी टाळण्यासाठी आपल्या कामाच्या वेळेत फक्त 15-20 मिनिटांचा बदल करून पहा. आणि एकदा तरी फोन बाजूला ठेवून प्रवासात एखादं पुस्तक वाचून बघा. फरक नक्कीच जाणवेल. ठीक आहे, आता वळूया डिजिटल सवयींकडे. ते सतत येणारे ईमेल्स, नोटिफिकेशन्स, यामुळे होणारा ताण आणि वेळेचा अपव्यय कसा टाळायचा हे समजून घेऊया. आपल्याला सतत ईमेल तपासण्याची सवय का लागते? कधी विचार केलाय? यामागे एक मानसशास्त्रीय तत्व आहे. आपल्याला माहिती नसतं की पुढचा ईमेल महत्त्वाचा असेल की नाही, आणि याच कुतूहलापोटी आपण सतत तो तपासत राहतो. हे अगदी जुगाराच्या व्यसनासारखंच आहे. ह्या डिजिटल व्यसनातून बाहेर पडण्यासाठी काही साधे उपाय आहेत. सगळ्यात पहिलं, ते सतत येणारे पॉपअप नोटिफिकेशन्स बंद करा. ईमेल तपासण्यासाठी दिवसातून 2 किंवा 3 वेळा ठरवा आणि फक्त त्याच वेळी इनबॉक्स उघडा. रागात आलेल्या ईमेलला लगेच उत्तर देण्याचा मोह टाळा. थोडा वेळ थांबल्यानं आपला प्रतिसाद जास्त संयमित होईल. आणि हे लक्षात ठेवा, कधीकधी 5 मिनिटांचा एक फोन कॉल 5 ईमेलची देवाणघेवाण वाचू शकतो. आणि असाच एक प्रभावी बदल म्हणजे आपल्या जेवणाच्या सुट्टीचा योग्य वापर करणं. एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आकडेवारी सांगते की 3 पैकी फक्त एकच कर्मचारी जेवणासाठी व्यवस्थित ब्रेक घेतो. आपल्या डेस्कवर बसून जेवण करणं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे कामातून थोडा वेळ बाहेर पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपल्या सुट्टीत कुठेही करता येईल असं हे 5 मिनिटांचं सोपं ध्यान आहे. एक शांत जागा शोधा, 5 मिनिटांचा टायमर लावा, डोळे बंद करा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मग हळूच आपलं लक्ष शरीराकडे न्या. कसं वाटतंय ते जाणा. त्यानंतर आजूबाजूच्या आवाजांची आणि गंधांची नोंद घ्या आणि शेवटी पुन्हा आपल्या श्वासाकडे परत या. बघा, उरलेल्या दिवसासाठी किती ताजेतवाने वाटेल. चला आता एका मोठ्या विषयाकडे वळूया, करिअरमधले बदल. अनेकदा करिअर बदलण्याचा विचारच भीतीदायक वाटतो, पण कायझेन वापरून आपण हे मोठे बदल लहान सोप्या पावलांमध्ये कसे विभागू शकतो ते आता पाहूया. एक क्षण थांबा आणि जरा विचार करा. सध्या ज्या करिअरच्या मार्गावर आपण आहोत तो आपल्याला खरंच आनंद आणि समाधान देतोय का? कधीकधी हा एक प्रश्न स्वतःला विचारणं बदलाची पहिली पायरी ठरू शकते. या भागात आपण 2 मार्गांवर चर्चा करणार आहोत.
एक म्हणजे जास्त जोखीम न घेता नवीन करिअर कसं शोधावं, आणि दुसरं म्हणजे जर फ्रीलान्सर म्हणून काम करत असाल तर काम आणि आयुष्य यात संतुलन कसं साधावं. दोन्हीसाठी कायझेन तत्वानुसार लहान आणि विचारपूर्वक उचललेली पावलं खूप महत्त्वाची आहेत. करिअर बदलण्याची भीती कमी करायची असेल तर कायझेन पद्धत वापरा. एकदम मोठी जोखीम घेण्याऐवजी लहान पावलांनी सुरुवात करा. ज्या क्षेत्रात जायचं आहे तिथल्या लोकांशी बोला. शक्य झालं तर एक दिवस त्यांच्यासोबत काम करून अनुभव घ्या. एखादा ऑनलाईन कोर्स करून बघा किंवा उत्पन्नासाठी साईड हसल सुरू करा. तर हे साईड हसल म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या नियमित कामाव्यतिरिक्त उत्पन्नाचा एक छोटा स्रोत तयार करणे. हे काहीही असू शकतं, जसं की आपली आवडती कला विकणं, शिकवणी घेणं किंवा एखादी कार्यशाळा घेणं. यातून नवीन कौशल्य मिळतात आणि आर्थिक आधारही मिळतो. आता आपला शेवटचा विभाग, जो खास विद्यार्थ्यांसाठी आहे. अभ्यासाचा ताण आणि परीक्षेचा दबाव प्रचंड असतो हे आपल्याला माहिती आहे. तर कायझेनच्या मदतीने कमी कष्टात अधिक हुशारीने अभ्यास कसा करायचा यासाठी काही टिप्स पाहूया. अभ्यासात यश मिळवण्यासाठी सातत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. रोज थोडा वेळ अभ्यास करा आणि प्रत्येक तासाला एक छोटा ब्रेक नक्की घ्या. पण त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि हो, अभ्यास करताना जे विषय कठीण वाटतात त्यांना आधी वेळ द्या. जेव्हा आपली ऊर्जा जास्त असते तेव्हा अवघड गोष्टी सोप्या वाटतात. सतत पुस्तकात डोकं घालून बसण्यापेक्षा मधून ब्रेक घेणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी काही मिनिटांसाठी बाहेर फिरून आल्याने सुद्धा मन एकदम फ्रेश होतं आणि एकाग्रता वाढते. यामुळे अभ्यासातली प्रेरणा टिकून राहण्यास मदत होते. तर कामाच्या ठिकाणी असो किंवा अभ्यासात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जागरूकता. आपल्या सवयी, आपली वृत्ती याबद्दल जागरूक राहणं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा कामापासून पूर्णपणे दूर होऊन स्वतःला वेळ देणं, हेच कायझेनचं खरं सार आहे. या सगळ्या प्रवासाचा मुख्य संदेश हाच आहे की मोठमोठ्या धाडसी उड्या मारण्याऐवजी योग्य दिशेने जाणारी लहान, सातत्यपूर्ण पावलं उचलणे जास्त महत्त्वाचं आहे. हीच लहान पावलं एकत्र येऊन खूप मोठे बदल घडवतात. आज आपण ज्या लहान लहान सवयींबद्दल बोललो त्या खरं तर कामाच्या ताणावर आणि बर्नआउटवर एक खूप प्रभावी उपाय आहेत. या सवयी जर आपण सातत्याने पाळल्या तर कामाच्या ठिकाणी आनंद आणि समाधान टिकवून ठेवणं नक्कीच शक्य आहे. तर मग आजच सुरुवात करायला हवी. जरा विचार करा, आज असा कोणता एक छोटासा बदल आपल्या कामात किंवा अभ्यासात करता येईल जो आपल्याला योग्य दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाईल. सुरुवात लहान असली तरी चालेल, पण ती खूप महत्त्वाची आहे.